नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा समादेशक कार्यालय होमगार्ड रायगड मुक्काम पोस्ट गोंधळा अलिबाग रायगड या ठिकाणची रायगड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक। तर या ठिकाणी जिल्हा होमगार्ड रायगड नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीकरता रायगड जिल्ह्यातील ज्या रहिवासी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे त्यांच्याकरता खालीलप्रमाणे नोंदणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदर नोंदणी फक्त रायगड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकरता, इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंदणी कार्यक्रमाकरता उपस्थित राहू नये। रहिवासी भागातील पथक उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार सुद्धा कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरतील। आता अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी, पात्रता क्षमता चाचणी याकरिता दिनांक 29/8/24 ते 1/9/24 या कालावधीमध्ये सकाळी 6 वाजता खालीलप्रमाणे क्रीडा संकुले नेहुली येथे उपस्थित राहते। उमेदवारांना सकाळी 6 ते सकाळी 10:30 या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल। आता तरी विद्यार्थी मित्रांनो, ही रायगड होमगार्डची वेळापत्रक आहे। जर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी लक्षात घ्या, आणि तुम्हाला जर ही PDF हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तरी वेळ न घालवता आपण वेळापत्रक पाहूया। आता या ठिकाणचं वेळापत्रक आहे 29/8/2024। अर्ज क्रमांक 3 ते 4090 फक्त महिला उमेदवार। त्यानंतर 30/8/2024 रोजी अर्ज क्रमांक 1 ते 1230 फक्त पुरुष उमेदवार 1000। त्यानंतर 31/8/2024 अर्ज क्रमांक 1231 ते 2484 फक्त पुरुष उमेदवार 1000। आणि त्यानंतर 1/9/2024 ते 1/9/2024 अर्ज क्रमांक 2485 ते 4095 फक्त पुरुष उमेदवार 1208। अशा पद्धतीनं रायगड होमगार्डची नोंदणीचा जाहीर झालेली तारीख आहे। ही मैदानी चाचणीचा दिनांक आहे। तरी विद्यार्थ्यांनी ज्यांनी या ठिकाणी भरला आहे त्यांनी नक्कीच तयारीत राहावे। या ठिकाणी सर्व सूचना दिलेल्या इन कॅमेरा भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीकरता होमगार्ड कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अशी शिफारस, वशिला गैरमार्गाचा वापर करू नये। होमगार्ड सदस्य नोंदणीकरता पैसे लाचेची मागणी केल्यास तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक रायगड किंवा अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे तक्रार करावी। अशा पद्धतीने हे वेळापत्रक आहे। या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत, जे ह्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार आहे, त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पाहावा व कमेंट करून नक्कीच कळवावे।